सर्वप्रथम सर्वांना खुश खबर आहे. जे सिडकोच्या 10% ज्या किमती कमी झालेल्या होत्या, ते त्यांच्या पोर्टलला अपडेट झालेले आहेत. म्हणजे जे सिडकोच्या 2024च्या घरांच्या लॉटरीमध्ये ज्या किमती होत्या आणि आता नवीन पोर्टलला जी माहिती मिळालेली आहे, त्या पोर्टलला म्हणजे जर 20 लाख रुपयाचं जर घर असलं अंदाजे, तर त्याच्यामध्ये 10% म्हणजे 2 लाख रुपये कमी होऊन जी घराची किंमत आहे, ते तिथे अपडेट झालेली आहे. आणि घरात आणि तिथे राहिलेली घरे किती आहेत, हे सुद्धा अपडेट झालेले आहे. ते पण आपण आता व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. सर्वप्रथम त्यांचं एक नोटिफिकेशन आलेले आहेत बघा साइडला, हे एक लावलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की ऑक्टोबर 2024च्या लॉटरीमध्ये ज्यांनी ही घरं कॅन्सल केलेली आहेत, ऐकून घ्या. 2024च्या लॉटरीमध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत, पण त्यांनी ही घरं कॅन्सल केलेली आहेत, त्यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहे. हे तिथं नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर परत घर घ्यायचं असेल, तर तुम्ही घर घेऊ शकता. तुम्हाला जे सांगितलेलं आहे, की लॉगिन विंडोमध्ये करून जी प्रोसेस आहे, ती त्या बॉक्सला क्लिक करून तुम्हाला ते परत घर तुम्ही घेऊ शकता. तर हे त्यांची अशी अपडेट आलेली आहे. ज्यांना ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, आता मेन म्हणजे अपडेट अशी राहिली, की आता ज्यांनी पूर्ण पैसे भरलेले आहेत किंवा काहींनी अर्धे पैसे भरलेले आहेत, काहींचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे ते इनेबल झालेले आहेत. म्हणजे त्यांना भरा, त्यानंतर घराचं रजिस्ट्रेशन करा. आता ही जी अपडेट आहे, ही याच्या अ, जे 10% कमी कशी होतील, याची तर माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. पण जेव्हा कधी सिडकोद्वारा ही माहिती आपल्यापर्यंत येणार, की 10% आता हे यांना जी भरलेली अमाउंट आहे, कशी भरावी, कशी रिटर्न मिळणार आहे. त्यानंतर मिळालेली रक्कम तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती घेण्यासाठी बँक डिटेल्स कधी द्यायचे, त्याची पण व्हिडिओ आपण तुम्हाला या YouTube चॅनलवरती वेळोवेळी अपडेट देत राहू. आता आपल्याला जे सिडकोच्या होम्स पोर्टलवरती जे सिडको लॉटरीमधील जे पूर्वीचे दर आणि आताचे दर जे 10% कमी झालेले आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच आम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोटिव्हेशन मिळते. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. आपण सिडको होमच्या साइटवरती आल्यानंतर सिडकोचे जे 2024च्या लॉटरीचे दर आणि आता जे 10% कमी झालेले दर हे अपडेट झालेले आहेत. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या, की सर नोटिफिकेशन कधी येणार आहेत? आणि ज्यांना जे घरं कॅन्सल केलेली होती, त्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. असे आपल्याला त्या जे नोटिफिकेशन आले त्याच्यावरून आपल्याला सांगता येते. जे 10% घराच्या किमती किती कमी झाल्या आणि नवीन घराच्या किमती किती आहेत आणि तिथे शिल्लक राहिलेली घरे किती आहेत, याची पण माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत उल्वे नोडमधील खारकोपर तेथील जे घरे शिल्लक आहेत, टोटल फ्लॅट 723 आणि खारकोपर वेस्ट इथे 896 यांची माहिती इथे अपडेट झालेली नाही. पण जे आणखी जे प्रोजेक्ट आहेत कामोठे नोडमध्ये, जसे की मानसरोवर रेल्वे स्टेशनला लागत जे सेक्टर 39 आहे, जे सिडकोची घरे आहेत, तिथे आता 21 घरे शिल्लक आहेत आणि पूर्वीच्या लॉटरीमधील घराची किंमत आणि आताच्या लॉटरीमधील घराची किंमत जे 10% कमी सांगितलेली आहे. आता तेथील घराची किंमत आहे 37.70, म्हणजे 10% कमी होऊन 37 लाख रुपयामध्ये हे अपडेट झालेली आहे. हे त्यांच्या पोर्टलवरती आहे. त्यानंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशनला ज्या घराच्या किमती होत्या, आता तिथे 49 फ्लॅट शिल्लक आहेत आणि इथे जी घराची किंमत होती 10% कमी, त्यानंतर तिथे घराची जी अपडेट झालेली आहेत 42 लाख रुपये आणि इथे 49 फ्लॅट आता शिल्लक आहेत. त्यानंतर आपण जे तळोजा नोडमधील जे घरं सांगण्यात आलेली आहेत सिडको लॉटरीमध्ये, तळोजा सेक्टर 37, त्यानंतर येथील जी घराच्या किमती होत्या त्याच्यामध्ये 10% कमी होऊन आता 30.80, म्हणजे 31 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला इथे हे घर मिळणार आहेत आणि इथे फक्त आता 1 BHK 38 घरे शिल्लक आहेत. त्यानंतर तळोजा सेक्टर 28 इथे 97 घरे उपलब्ध आहेत आणि जे घराच्या किमती होत्या 10% कमी होऊन 22.60 लाख, म्हणजे इथे सुद्धा अपडेट झालेलं आहे. तळोजा सेक्टर 39 इथे टोटल घरे 4,599 उपलब्ध आहेत. एकूण घरे
7,500 घरे उपलब्ध होती आणि येथील घराची किंमत आता 23.50 हे सुद्धा अपडेट झालेलं आहे. त्यानंतर जे पनवेल बस टर्मिनलला जो प्रोजेक्ट होता, तिथे घरे सुद्धा खूप कमी होती. पण आता इथे फक्त घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे 6 आणि इथे जे घराची किंमत होती 10% कमी होऊन हे सुद्धा इथे अपडेट झालेलं आहे, पनवेल बस टर्मिनल. त्यानंतर जी प्राईम लोकेशन आहेत या लॉटरीमधील 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये आणि या लॉटरीमध्ये ते म्हणजे वाशी. वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर 19 चा जो प्रोजेक्ट आहे, एल-आय-जी टाइपची घरे होती, 1 बीएचके घरे होती. इथे 77,00,000 घराची किंमत होती. इथे सर्वात जास्त घरे महाग होती. खूप आंदोलनं, निदर्शनं केल्यामुळे येथील घराच्या किमतीसुद्धा 10% ने कमी झाल्या. म्हणजे 66.70 लाख म्हणजे वाशीला सुद्धा तुम्हाला 10% कमी होऊन हे अपडेट झालेलं आहे. हे त्यांच्या पोर्टलवरती माहिती अपडेट झालेली आहे. खारघर रेल्वे स्टेशन जो 2 बीएचकेचा प्रोजेक्ट होता. इथे जी घरे होती, येथे जवळपास 540 स्क्वेअर फूटचा जो बिग कार्पेट एरिया होता, तेथील घरे जी उपलब्ध होती, इथे या घरांची किंमत ही 97 लाख रुपये होती. पण इथे सुद्धा 10% कमी होऊन 87.50 लाख रुपये ही झालेली आहे. त्यानंतर खारघर बस टर्मिनल सेक्टर 14 चा जो प्रोजेक्ट आहे एल-आय-जी, इथे फक्त आता 2च फ्लॅट उपलब्ध आहे आणि इथे 43.50 लाख रुपये घराची किंमत आहे. त्यानंतर खारघर बस डेपो एक्झॅक्ट त्याच्या समोरचाच प्रोजेक्ट आहे. ई-डब्ल्यू-एस एल-आय-जी, खारघरगाव मेट्रो स्टेशन, खारघर डी-मार्ट, त्यानंतर रिलायन्स स्मार्ट, विबगो स्कूल असे खूप डेव्हलप एरियामध्ये जो प्रोजेक्ट होता ई-डब्ल्यू-एस एल-आय-जी, इथे जी घरे होती, तिथे फक्त आता 191 घरे उपलब्ध आहेत आणि येथे सुद्धा 10% घराच्या किमती कमी झालेल्या आहेत. 43.50 लाख. आता नंतर आपण पाहणार आहोत कळंबोली बस डेपोचा जो प्रोजेक्ट आहे, सेक्टर 19 जो मुंबई-पुणे हायवेच्या लगत आहेत. तिथे जे घराच्या किमती आहेत, तिथे आता 10% कमी होऊन 37.70 आणि इथे घरे फक्त 151च आहे, असे आपल्याला सांगता येते. त्यानंतर उल्वे नोडमधील जी घरे होती, खारकोपर रेल्वे स्टेशन, तिथे सुद्धा घराच्या किमती 10% कमी होऊन 277 फ्लॅट उपलब्ध आहेत. खारकोपर रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट प्रोजेक्ट लागतच आहे. आपल्याला जो फोटो यांनी लावलेला आहे बघा रेल्वे स्टेशन दिसत आहे आणि लगतच जो रेल्वेचा प्रोजेक्ट दिसत आहे. खारकोपर 2B सेक्टर 16 मध्ये ई-डब्ल्यू-एसची घरे होती. येथील आता फक्त 15 फ्लॅट उपलब्ध राहिलेले आहेत आणि घराची किंमत ही 34.80 राहिलेली आहे. त्यानंतर खारकोपर 2A मधील सेक्टर 16 चा जो प्रोजेक्ट होता, इथे सुद्धा 34.80 लाख रुपये घराची किंमत आहे आणि बामणडोंगरीला सुद्धा 28.70 लाख 144 फ्लॅट इथे उपलब्ध आहे. तर असे हे सिडको होमच्या साइटवरती जी माहिती आहे ते अपडेट झालेली आहे. तर अशी ही माहिती आपण जे सिडको होमच्या पोर्टलवरती जी माहिती अपडेट झालेली आहे 10% घराच्या किमतीच्या रिलेटेड ती माहिती आपण बघितलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.